शालेय शिक्षण व क्रीड़ा विभाग की 20 मई 2015 के सर्कुलर अनुसार शासन निर्णय अनुसार शाला बाह्य विद्यार्थियों के सर्वेक्षण संदर्भ में आदेश प्राप्त हुए थे। 4 जुलाई 2015 को ऐसे विद्यार्थियों का सर्वेक्षण सुबह 7 बजे से शाम 7 बजे तक करना होकर यह बात शिक्षकों के लिए स्वीकारी गई, परंतु शासन ने नगर विकास विभाग के आदेश अनुसार 1 जुलाई 2015 के आदेश अनुसार शिक्षकों की और विद्यार्थियों के सर्वेक्षण के साथ ही परिवार के शौचालय नोंदी की जिम्मेदारी भी सौंपी। इस बात पर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिला चंद्रपुर की ओर से तीव्र निषेध कर धरने आंदोलन किया गया व अपनी मांगों का निवेदन जिलाधिकारी को सौंपा गया। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 20 मे 2015च्या सर्क्युलरनुसार शासन निर्णयानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाच्या संदर्भातली आदेश प्राप्त झाले होते आणि 4 जुलै 2015ला अशा विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत करायचं होतं। ही बाब शिक्षकांनी स्वीकारलेली होती, परंतु शासनाने मध्येच नगर विकास विभागाच्या आदेशानुसार 1 जुलै 2015च्या आदेशानुसार शिक्षकांकडे उघड्यावर शौचालयास बसणाऱ्या कुटुंबाचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा सोपवलेली आहे। या बाबीचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहे। शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी शांततेने होत असताना शिक्षणाशी निगडीत असलेल्या मुद्द्याचं सर्वेक्षण होत असताना सुद्धा शासनाने कुटुंबाकडे असलेल्या शौचालयाच्या नोंदीची जी जबाबदारी शिक्षकांकडे दिलेली आहे ही निषेधार्ह आहे। त्यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या बाबीचा निषेध करीत आहेत। शासना RTE कायद्यानुसार विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक बाबीकडे लक्ष देणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे, परंतु शाळाबाह्य कामं सोपवून शिक्षकांना एक प्रकारे वेठीस धरण्याचं शासन जे हे धोरण राबवित आहे या शासनाच्या धोरणाचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ निषेध करीत आहेत आणि यापुढे अशा प्रकारची कामं शिक्षकांवरती लादल्या जात असेल तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारची जाणीव शासनास आम्ही आज करून देऊ इच्छितो।